आपण आता पंढरपुरात जाऊया। तिथून आपले प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेलेत। संकेत, सध्या कशी तयारी सुरू आहे आणि तयारीचा आढावा घेताना काय सांगते जिल्ह्याचं राजकीय वातावरण? तर वैष्णवी सोलापूर जिल्ह्यामध्ये 68 जिल्हा परिषद गटांसाठी 214 उमेदवार हे रिंगणात होते आणि 136 ज्या पंचायत समितीच्या जागा आहेत त्यासाठी जवळपास 485 उमेदवार होते। आज जिल्ह्याभरात 11 ठिकाणी 204 फेऱ्यांमधून ही संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया आहे ती पार पडली जाणार आहे। एकंदरीत जिल्ह्याचं राजकीय गणित बघितलं तर भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असाच या ठिकाणी सामना रंगला होता। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठा प्रचार सोलापूर जिल्ह्यात केला व राष्ट्रवादी अजित पवार गट असेल आणि शरद पवार गट हे दोन्ही मिळून या जिल्ह्यात निवडणुकीला सामोरे गेले। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे तर याचं नेतृत्व होतं। मोहिते पाटलांनी पूर्णपणे सुपडा साफ करू अशी जी घोषणा होती ती या जिल्ह्यात केली, तर जयकुमार गोरे यांनी भाजपचा झेंडा फडकला जाईल असंही या निमित्तानं सांगितलं। एकंदरीत भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या लढाईमध्ये स्थानिक आघाड्या देखील महत्वाच्या ठरल्या गेलेल्या। सांगोला असेल, करमाळा असेल, बार्शी असेल अशा ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी देखील सुद्धा चांगली लढत जी दिलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते। विशेष म्हणजे जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढतींकडे जर पाहायला गेलं तर माळशिरस तालुक्यातील दहिगाव मध्ये माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते आणि आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर आहेत। अक्कलकोटमध्ये पाहिलं तर आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे कुटुंबीय आमने सामने असताना पाहायला मिळतात। बार्शीत देखील तशीच हाय व्होल्टेज लढत आहे। मोहोळमधल्या कुरुलमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील विरुद्ध राजन पाटील असा पारंपरिक सामना रंगतोय। त्यामुळे एकंदरीत जिल्ह्यातील अनेक हाय व्होल्टेज लढतीमध्ये आजचा जो कल आहे 10 वाजल्यानंतरचा जो कल आहे हा नक्की कोणाच्या पारड्यात पडणार। महापालिकेमध्ये जे सोलापूरच्या महापालिकेमध्ये भाजपनं 1 स्ट्राईक जो रेट हा विनिंगचा मिळवलेला होता तोच ते जिल्हा परिषदेमध्ये कायम ठेवणार का पुन्हा एकदा राष्ट्रवादी जुन्या पद्धतीनं सोलापूर जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्यात यशस्वी ठरणार हे मात्र कळणार आहे। यासाठी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्याचा निकाल अपेक्षित आहे। अर्थातच आपण पाहतोय संकेत की भाजप राष्ट्रवादी सगळ्यांनाच आता धाकधूक लागलेली आहे आणि पाहावं लागणार आहे की सोलापूर जिल्ह्याचा गड कोण राखतंय। जाऊयात आपण आपल्या सोबत असंच राहा पण